कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रत्नागिरीतील 20 जण श्रीनगरमध्ये सुरक्षित, रत्नागिरीतून गेलेल्या पर्यटकांशी साधला पालकमंत्र्यांनी संवाद। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद कोकणात, विविध ठिकाणी नोंदवण्यात आला निषेध। आणि पेणमधील माळवाडी आदिवासी वाडीला न पाणी न रस्ता, पाणी आणि रस्त्याच्या समस्येवर 7 दिवसात तोडगा काढण्याची मागणी। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरीतून 20 जण जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते, मात्र ते श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय। रत्नागिरी पालकमंत्री तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतून गेलेल्या पर्यटकांशी संवाद साधलाय, ते सुरक्षित असल्याची खात्री केली आहे। जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरीतील 20 पर्यटक सुरक्षित असून ते सध्या श्रीनगर येथे आहेत। रत्नागिरी येथून कुणाल देसाई आणि त्यांच्यासोबत रत्नागिरीतले काही जण श्रीनगरमध्ये पर्यटनासाठी गेले होते। कुणाल देसाई हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्यवसाय उपचार तज्ञ म्हणून काम करत आहेत। कुणाल देसाई यांच्यासोबत एकूण 20 जण आहेत। रत्नागिरीतील हे सर्व जण श्रीनगरमध्ये सुरक्षित आहेत। कुणाल देसाई यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत। पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून त्यांच्याशी संपर्क साधलाय आणि ते सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे। कालचा हल्ला जो होता तो नक्कीच भ्याड हल्ला होता। त्याच्यामागे कोण होतं हे देखील आज सकाळी सिद्ध झालेलं आहे। पाकिस्तान धार्जिणी संघटना यामागे होती हे देखील पुराव्यानिशी सिद्ध झालं। जे मृत आहेत त्याच्यामधले 4 महाराष्ट्रातले आहेत, 2 डोंबिवलीमधले आहेत आणि 2 पुण्यामधले आहेत, नेपाळमधले देखील आहेत, आपल्या देशभरामधले आहेत। मला असं वाटतं की या हल्ल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अतिशय संवेदनशीलपणे घेतलेला आहे। या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असताना या सगळ्या मंडळींना अद्दल देखील घडवली जाईल अशी शक्यता मला तरी वाटते। आणि एवढं देशाला किंवा काश्मीरच्या भागाला एवढं स्वस्तात देखील पाकिस्तानला घेऊन उपयोगाचं नाही। ज्या पद्धतीनं तो हल्ला केला हे निषेधार्थ जरी असलं तर भविष्यामध्ये असा हल्ला होणार नाही अशा पद्धतीची दहशत आणि अद्दल पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडली पाहिजे, हे माझं एक नागरिक म्हणून मत। विशेष प्रयत्न कालपासूनच आम्ही सुरू केलेले आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या स्वतः संपर्कामध्ये आहेत। देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः त्यांच्या संपर्कामध्ये आहेत। आणि मला असं वाटतं की हल्ल्यामध्ये सफर झालेल्या किंवा तिथं पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन देखील सुरू झालेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार, महायुतीचं सरकार या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून। निष्पाप लोकांचे जीव घेणारा पाक कसा असेल तो नापाकच आहे, पापीच आहे असं म्हणत त्यांचा पाकिस्तान असा उल्लेख करत त्यांचा झेंडा जाळून काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आलाय। काश्मीरमधल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद आज रत्नागिरी येथे देखील उमटलेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीमार्फत पाकिस्तानचा पाकिस्तान असा उल्लेख करत मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी झेंडा जाळून निषेध नोंदवण्यात आलाय। यावेळी जिल्हाध्यक्ष विनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, शहराध्यक्ष भाटकर, महिला शहर सचिव संपदा राणा, रुपाली गोसावी, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम, अवधूत पिलणकर आदी उपस्थित होते। जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांना मारण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला। या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्याच्या म्हसळा शहर हिंदू संघटनेनं आज मुख्यमंत्र्यांना पोलीस आणि तहसीलदार यांच्यामार्फत निषेधाचं पत्र देऊन हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना यमसदनी पाठवून पाकिस्तानवर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। त्यांचं जे कालचं कृत्य होतं त्याच्यामध्ये जे काही आपले 27 देश बांधव मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जे काही जखमी झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब आपला प्रशासन आणि भारत सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही। काल जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे अतिरेक्यांचा जो भ्याड हल्ला झाला त्याचा तीव्र निषेध हिंदू ग्रामस्थ मंडळ म्हसळा करीत आहे। त्याकरिता आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर अतिरेक्यांवर तसेच या अतिरेक्यांना फूस लावणारं पाकिस्तान यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात
यावी अशी भारत सरकारला विनंती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, यासाठी आज हिंदू ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य आणि महिला वर्ग इथे जमा झालेला होता. अतिशय भ्याड हल्ला अतिरेक्यांकडून करण्यात आला. आजपर्यंत जे अतिरेकी हल्ले झाले त्यामध्ये हा अतिशय वेगळा असा अतिरेकी हल्ला होता. यामध्ये धर्म विचारून सदर पर्यटकांना मारण्यात आले. हिंदूंनाच टार्गेट केलं गेलं अशा टाईपचं चित्र तिथे आपल्याला पहलगाममध्ये दिसलं. म्हणजे टार्गेट किलिंगचा हा प्रकार जो होता त्याचा आम्ही हिंदू ग्रामस्थ मंडळ तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. या सर्व दहशतवाद्यांवर, अतिरेक्यांवर आणि या फूस लावणाऱ्या पाकिस्तानवर भारताने कडक कारवाई करावी अशी आमची हिंदू ग्रामस्थ मंडळाची मागणी आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील माळवाडी आदिवासी वाडीच्या जलजीवन मिशन योजनेला 3 वर्ष होऊन देखील काम पूर्ण न केल्यानं पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या संतप्त आदिवासी बांधवांनी थेट रायगड जिल्हा परिषदेच्या उंबरडे पेण येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात सोमवारी ठिय्या मांडून पाणी संकटास जबाबदार असलेल्या ठेकेदार आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर पुढील 7 दिवसात माळवाडीचा पाणी प्रश्न आणि रस्त्याच्या समस्येवर तोडगा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिलाय. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी आदिवासी वाडीच्या निमित्तानं हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत शुद्ध पाण्याच्या व्यवस्थेसह रस्ता देखील नाहीये. या वाडीला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं 2 वर्षांपूर्वी शितोळेवाडी आणि माळवाडी या 2 आदिवासी वाड्यांसाठी जलजीवन मिशन मधून सुमारे 46 लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचं काम डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना आजही हे काम अर्धवट आहे. संतप्त आदिवासींनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात सोमवारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन ठिय्या मांडला. त्यानंतर अभियंता रमेश राठोड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. मात्र हे आदिवासी एवढे संतप्त होते की त्यानंतर लागलीच पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश घरत आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी पुढील 7 दिवसात रस्ता आणि पाण्याच्या समस्येवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये वाशिष्ठी आणि शिवनदीचा गाळा काढण्यासाठी नाम फाउंडेशन तर्फे 2 पोकलेन पाठवण्यात आल्यात. या यंत्रणेद्वारे गाळा काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. 2 पोकलेनच्या साहाय्याने पेटमाप आणि बाजारपेठ, गणपती विसर्जन घाट, सुवेज कालवा, गोवळकोट, जॅकवेल आणि शिवनदीत या ठिकाणचा गाळा काढला जाणार आहे. 2021च्या पुरानंतर जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन तर्फे मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला. मात्र यावर्षी गाळ काढण्याच्या कामाला उशीर मुहूर्त लागल्याची खंत चिपळूण बचाव समितीने व्यक्त केली आहे. नाम फाउंडेशन तर्फे दिवस रात्र गाळ काढण्याचं काम सुरू राहणार आहे. या शुभारंभ प्रसंगी आमदार शेखर निकम, प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता सलगर, उपविभागीय उपअभियंता विपुल खोत, बापू काणे, नाम फाउंडेशनचे समीर जानवरकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अबू ठसाळे, करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर आदी उपस्थित होते. इथं सुद्धा जलसंपदा खात्याने माझ्या हिशोबाने ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर लगेचच गाळ काढायची सुरुवात झाली होती. आपल्याकडे माहिती आहे गेले 3 वर्ष सातत्याने गाळ काढण्याचं काम चालू आहे आणि गाळ काढण्याचं असल्यामुळे आत्ता जे पहिल्यासारखे जे स्पॉट होते ते थोडे स्पॉट इझिली काढायचे कमी झालेले आहेत. तरी देखील आपण प्रयत्न करून ही मशिनरी आणण्याचा प्रयत्न केलेला होता. नाम फाउंडेशनला पण आदरणीय नानांना विनंती केल्यानंतर त्यांनी देखील 2 मशीन्स आता आपल्याकडे पाठवलेले आहेत. कायमस्वरूपी पूरमुक्ती व्हावी म्हणून ह्या विभागाचे आमचे खासदार नारायण राणे साहेब असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण एक वेगळा प्रकल्प पण तिथे पण जलसंपदाच्या माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून हा पूरच येणार नाही आणि त्यातून आपल्याला सुटका कशी मिळता येईल याची उपाययोजना करण्याचा प्रयत्न अधिकारी, आपला सगळ्या संघर्ष समिती असेल, चिपळूणचे नागरिक असतील आणि अन्य सर्व मार्गाने प्रयत्न आपले सगळ्या बाजूनी चालू आहेत. मला निश्चित खात्री आहे की येत्या काही वर्षभरात या सगळ्याला एक पॉझिटिव्ह दिशेमध्ये जाण्याचा आपल्याला संधी मिळेल.
तसं गेल्या वर्षी पूरची तीव्रता कमी होती, कारण प्रांतसाहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने वरच्या धरणाचं पाणी सोडण्याचं नियोजन देखील त्या काळात झालं होतं. या शहराचे CEO असतील किंवा अन्य सर्व नगरपालिकेचे कर्मचारी, तहसीलचे असतील, पोलीस कर्मचारी असतील, इतर डिपार्टमेंटच्या वतीने जलसंपदापासून ते इतर त्यांनी देखील त्यावेळी त्यांच्या वेळेच्या नियोजनाने खूप चांगलं काम ही वर्षी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने यंदाही त्याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू. कारण शेवटी तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ही समस्या आहे, परंतु सातत्यपूर्व गाळ काढण्याची जी कुठं यंत्रणा चालू आहे ती चिपळूणलाच चालू आहे. काही कमी जास्त प्रमाणात मागं पुढं होत असेल, मी असं म्हणणार नाही की अगदीच पहिल्या वर्षासारखं सगळं, कारण पहिल्या वर्षी तीव्रता, स्पॉट, सगळ्या गोष्टी विचार केला तरी कंटिन्युटी त्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. जे काही त्रुटी असतील ते आम्ही सगळेजण या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू. नियोजनच्या वतीने पण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधीची पूर्तता झालेली आहे. आत्ता मला वाटतं जलसंपदाकडे पण 5 कोटी रुपये आपण ॲडव्हान्स फडणवीस साहेब आपल्या त्यांच्याकडे ज्यावेळी होतं तिथपासून प्रयत्न चालू होता. आता आपल्याला पैसे पण आलेत आणि पहिले माझ्या हिशोबाने 1.5-2 कोटी शिल्लक असावेत. हे 7 कोटी रुपये आज आपल्याकडे हातात आहेत. फक्त आता यंत्रणा अजून पुढं लावणार, बरोबर आहे. आता 1.5-2 लागतील, पुढच्या वर्षीचे 5 ॲडव्हान्स राहतील. पुढं कंटिन्यू प्रक्रिया करून हे काम आपण चांगल्या पद्धतीने. नदीच्या मुखावर मोठा सँडबार जमा झालेला आहे जो मेरीटाईमच्या अखत्यारीत येतो, तर त्या संबंधी आपले काय प्रयत्न असणार आहेत? त्याच्या संबंधी आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे मत्स्यसंवर्धन मंत्री नितेशजी राणे साहेब आहेत, त्यांच्याकडे ह्या विषयाची चर्चा झालेली आहे. लवकरच त्यांची बैठक आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो आहे. कालच तुम्ही बघितलं की मत्स्य व्यवसायाला देखील कृषीचा व्यवसाय चा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे ही कामं चालू आहे. सरकारी काम असतं, थोडा त्याला वेळ लागतो, अवधी लागतो, कारण सगळ्या प्रोसेस व्हायला. म्हणजे तेही काम आपण करू. तुम्हाला माहिती आहे नलावडा बंधारा आपला पूर्णपणे फुटला होता, ते जवळजवळ 20 कोटीची वॉल शेवटच्या टप्प्यात आहे. त्याच्यानंतर बहादूर शेखची भिंत आहे, इथं आपण उभा, तिथल्याच 2-3 भिंती असतील आणि असं 70 कोटीची कामं आपली आता शेवटच्या टप्प्यात, अंतिम टप्प्यात आहेत. एकूण चिपळूणला जवळजवळ सगळ्याच परिसरात, पूर्ण परिसर हा चांगल्या संरक्षण भिंतीने कव्हर करण्याचा त्या प्रोजेक्टमध्ये आपला प्रयत्न. सर, यालाच लागून एक प्रश्न, जो इथला जो ब्रिज आहे महाराष्ट्रातला जोडणारा, त्याचा जो जोड रस्ता काम आहे ते कुठपर्यंत आलं आणि ते कधीपर्यंत पूर्ण होईल अशा अपेक्षा? काय होतं, आपल्याला कामाची त्याची माहिती नसते, बातम्या वेगवेगळ्या येत असतात. जसं तुम्ही कालच बातमी एक बघितली असाल की त्या इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीला 150 कोटीचा खर्च, ॲक्च्युली सगळा मिळून 1 कोटीचा खर्च त्यांचा आहे. आणि ती त्यांनी लगेच बातमी आली, लोक तेवढंच घेऊन बसतात, 150 कोटी रुपये खर्च करणार. मग ह्या पुलासाठी 6 कोटी रुपये मिलिंद शेठ त्यावेळी होते, आपण मंजूर करून आणलेले आहेत ठोकमधून. थोडं सरकार बदलीच्या काळात, आचारसंहिताच्या काळात टेंडरला थोडासा विलंब झाला असेल, कारण थोडी मधल्या ह्याच्यात कामं थांबली होती. 6 कोटीचा निधी आपला मंजूर आहे. दोन्ही बाजूचं काम आहे. भोसले सरांना त्याची कल्पना आहे की ते टेंडर पण मला वाटतं TS आणि मग प्रमा ह्याच्यात होऊन तो होणार आहे. म्हणजे ते काय अर्ध राहणार नाही का पैशाअभावी. कोकणात मोठ्या प्रमाणात कोळी बांधव राहत असून मच्छीमार बांधवांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेऊन मच्छीमार व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिल्याबद्दल मुळेखंड कोळीवाडा मच्छीमार विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विनोद जगन्नाथ कोळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे तसेच उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत. माननीय महाराष्ट्राचे कोळी समाजाचे आराध्य दैवत मानले जाणारे हस्तगत कोणीही जे घडवले नाही ते आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तसेच कोकणची तोफ नितेशजी राणे साहेब, नारायण राणे यांचे सुपुत्र, यांचे आमच्या कोळी समाजाचे तारणहार माननीय स्थानिक आमदार महेशजी बालदी साहेब, जे प्रत्येक कोळी समाजाच्या अडचणीमध्ये धावत येतं. कधीही रात्री अपरात्री कुठलाही कोळी समाजावर ते आपत्ती आली तर सर्वात अगोदर जे हजर असतात ते आमचे महेशजी बालदी साहेब. यांच्या प्रयत्नाने यश
संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या संस्थांचा, माझ्या संपूर्ण महाराष्ट्राचा, आपल्या आया बहिणी, कोळी बांधव यांना मानाचा मुद्रा देत आहे, कारण की आमच्या मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा प्राप्त करून दिला आहे। या आत्ताच्या सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आमच्या कोळी समाजाला खूप मोठा आधार दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांना खेड तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिल्याबद्दल दत्ताराम भिलारे यांनी त्यांच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्फूर्तीत अभिवादन। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर युवकांचे नेतृत्व आणि पक्षाचे नेते आदित्यसाहेब ठाकरे, त्याचबरोबर पक्षाचे नेते कोकणाचे ढाण्यावाग भास्कर शेठ जाधव, त्याचबरोबर पक्षाचे नेते गीतेसाहेब, पक्षाचे नेते अनिलजी परब साहेब, पक्षाचे उपनेते आणि महासचिव अमोलजी कीर्तिकर साहेब, त्याचबरोबर विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील, पक्षाने जी माझ्यावरती तालुका प्रमुख या पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी ह्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर ज्या पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी नित्यनित्यपणाने पार पाडीन आणि कालपासून मी तालुका प्रमुख झाल्यानंतर ज्या लोकांनी माझं अभिनंदन केलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पूर्ण तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घरोघरी कसा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचे काम माझ्यावरती ज्यांनी दिलेले आहे त्या कामाला कुठेही तडा न जाता मी पक्षाला झोकून देऊन चांगल्या पद्धतीचं काम निश्चितपणे पार पाडून लोकांपर्यंत आमचा पक्ष आणि आपलं चिन्ह घरोघरी कसं पोहोचवण्याचं काम निश्चितपणे मी कार्यकर्त्यांच्या स्वरूपात पूर्ण करून पुढील वाटचालीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना मी एक आग्रहाची विनंती करतो की मला तुम्ही सहकार्य करून माझ्याबरोबर योग्य त्या पद्धतीने काम करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान PM उषा अंतर्गत गतवर्षी अनुदान प्राप्त झाले, त्यातून अनेक उपक्रम सुरू आहेत। प्राध्यापकांकरता योगशास्त्राद्वारे भारतीय ज्ञानपरंपरा जाणून घेण्याची कार्यशाळा मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे। या कार्यशाळेचा लाभ प्राध्यापकांना आयुष्यभर होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांनी केले। गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जिमखाना विभागात योगशास्त्र कार्यशाळा 5 दिवस चालणार आहे। PM उषा अनुदानांतर्गत विद्यार्थी शिक्षकांसाठी विविध व्यावसायिक कौशल्य विकसन प्रमाणपत्र अभ्यासवर्ग शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती प्राचार्यांनी याप्रसंगी दिली। याप्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर चित्रा गोस्वामी आणि मार्गदर्शक आर्या देवळेकर, समन्वयक डॉक्टर निधी पटवर्धन उपस्थित होत्या। भारतीय ज्ञान परंपरा, योग, योगशास्त्र व संशोधन, उपयोजित योग आणि समकालीन प्रासंगिकता, योग आणि तत्वज्ञान भवितव्य यावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। यात दुर्गादास सावंत, श्रीकांत ढालकर, रुद्राक्ष साखरीकर, डॉक्टर जयश्री जोग, सानिका शेरे, मृणालिनी महागावकर, डॉक्टर हिमानी चाऊरकर, डॉक्टर अतुल ढगे, डॉक्टर दिनकर मराठे या तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे। आणि त्यामध्ये पण या काही गोष्टींचा समावेश त्या आनंद साधना शिबिरामध्ये होतात। त्याच्यामध्ये योग, ध्यान, साधना आणि प्रत्येक आपल्या आहार विहारामध्ये योग कसा आहे असं एक सांगण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यात पुढचा टप्पा आज आपण इथे FDP स्वरूपामध्ये सुरू करतोय। महाराष्ट्र शासनाने PM उषा ग्रँट आपल्या महाविद्यालयाला दिलेली आहे। त्यामध्ये अनेक कामं चालू आहेत, कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, इनोव्हेशनचं काम चालू आहे, इक्विपमेंट खरेदीचं काम चालू आहे आणि आपल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पण काही कामं चालू आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे 60 कोर्सेस महाविद्यालयामध्ये सुरू केलेले आहेत। त्यातले 21 कोर्सेस जवळपास या आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि शिक्षकांसाठी काय करता येतं, शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण तयार केलेले आहेत। जो PM उषाचा DPR आहे त्याच्यामध्ये आपण 3 फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम नमूद केले। त्यातला पहिला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम काल सुरू झाला, लर्नर्सचा फॉर्मूट अशा स्वरूपाचा
आणि दुसरा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आज आपण इथे सुरू करतोय की भारतीय ज्ञानपरंपरा योगाने आपण त्याचा कशा प्रकारे प्रसार करता येईल किंवा त्याचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करता येईल यासाठीचा हा ॲक्टिव्हिटी आपण आजपासून 5 दिवस पुढे चालू राहणार आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।